गरीब माणूस मेल्यावर घर मरतं, श्रीमंत मेल्यावर व्यवहार सुरू होतो. दुःख सगळ्यांनाच येतं, पण हे सगळ्यांना परवडत नाही. गरीब घरात करता माणूस मेला ना, तर फक्त एक प्रेत जात नाही घरातून, तर संपूर्ण घर कोसळतं. कारण तोच माणूस सकाळी भाकरी कमावणारा असतो, आई वडिलांचा आधार असतो, पत्नीचं स्वप्न आणि मुलांचं भविष्य असतो. तो गेलाय की आईचं काळीज फाटतं, वडिलांची काठी तुटते, पत्नीच्या डोळ्यात भीती घर करते आणि मुलांचं बालपण त्या चितेसोबतच जळून खाक होतं. त्या घरात दुःख डोंगरा एवढं होतं, कारण तिथे पैसा नव्हता, फक्त माणूस होता. आणि श्रीमंत घरात माणूस जातो, पण आयुष्य थांबत नाही. बँक बॅलन्स उघडतो, प्रॉपर्टीची कागदपत्र बाहेर येतात, वाटप होते आणि हळूहळू सगळं नॉर्मल होत जातं. श्रीमंत माणसाचं रडणं कमी, काळजी कमी, कारण तिथे माणसाची जागा पैसा घेणारा असतो. ही तुलना नाही, हे आरोप नाही, हे वास्तव्य आहे सध्याच्या युगाचं. गरीब माणूस मेल्यावर त्याचं दुःख उचलायला कोणीच उरत नाही. आणि म्हणूनच म्हणतो, गरिबाचं मरण फक्त अंत नसतो, हे मागे राहिलेल्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं ठरतं. पैसा आधार देतो, पण माणसाची किंमत तो गेल्यावर किती घर कोसळली यावर ठरतं. हेच समाजाचं कटू सत्य आहे.